रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 5 तारखेला मतदान होत असून त्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने हर्षदा घरत यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। तसेच पळसपे पंचायत समितीच्या गणातून भाजपचे नेते राजेंद्र पाटील यांनी तर कोण पंचायत समिती गणातून भाजपच्या वतीने योगिता लहाने यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले। या तिन्ही उमेदवारांनी पनवेल शहरातील प्रांत कार्यालयात आपले अर्ज सादर केले। या अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना पळसपे पंचायत समितीचे भाजप उमेदवार राजेंद्र पाटील म्हणाले, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या विभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत। रस्ते, पाणी पुरवठा, मूलभूत सुविधा यासह विविध विकास कामांमुळे नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे। याच विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। पुढील काळातही मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लावणार आहोत। आमच्या भागावर अन्याय झाला तर त्या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करायलाही आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असा ठाम इशारा त्यांनी दिला। मी पंचायत समितीचा जरी उमेदवार आज पळसपे पंचायत गणामधून असलो तरी सातत्याने पक्ष संघटनेमधला एक कार्यकर्ता असल्यामुळं उमेदवार म्हणून पंचायत समितीचा असेल, मात्र क्षेत्र जो असेल तो माझा जिथे आमदार साहेब सांगतील त्या ठिकाणी मी जाणार। मग त्याच्यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघातलं क्षेत्र असेल किंवा उरण विधानसभा मतदारसंघातलं क्षेत्र असेल आणि जिथे जिथे अन्याय होईल त्या अन्यायाविरुद्ध सातत्याने आमचा स्थानिक शेतकरी असेल, स्थानिक कामगार असतील, स्थानिक जे जे प्रश्न असतील त्याच्यासाठी आम्ही सातत्याने त्यांच्याबरोबर असणार आहोत। बाजूला आता आपण पाहतोय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होतं आहे आणि त्या विमानतळामुळं गर्दीचं म्हणजे वाहनांच्या गर्दीचं प्रमाण वाढलेलं आहे। निश्चितच वाहनांच्या गर्दीचं प्रमाण वाढलेलं असताना आमच्या कोळका डेरोलीच्या परिसरामध्ये दररोजची ट्रॅफिक आहे, परंतु एका बाजूला ट्रॅफिक दिसते आणि दुसऱ्या बाजूला माझ्या शेतकऱ्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे, जी आमची तेव्हाची जी जमीन बाधित आहे त्या बाधितांना ज्या पद्धतीने शासनाकडून भरपाई मिळायला पाहिजे होती ती मिळालेली नाही। आम्ही कोण आणि कोळखे डेरोलीचे सर्व शेतकरी, मग त्याच्यामध्ये काही नव्याने आलेले खरेदीदारसुद्धा असतील, यांच्या माध्यमातून आम्ही हायकोर्टामध्ये सुद्धा त्याच्या विरुद्ध रिट अर्ज केलेला आहे। माझ्या भागातल्या कुठल्याही कार्यकर्त्यावर मग तो पक्षविरहित म्हणून आम्ही सातत्याने काम करतो आणि कुठली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलाही स्टंट किंवा काय हातामध्ये घेत नाही आणि यापुढेही घेणार नाही। फक्त जो भागावर अन्याय होईल त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही सातत्याने रस्त्यावर। अतुल पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की जिल्हा परिषद उमेदवारी दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या पक्ष नेतृत्वाचे मी मनापासून आभार मानतो। आम्ही या विभागात विकास कामे करून दाखवली आहेत आणि त्याच जोरावर ही निवडणूक लढवत आहोत। रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत। काही रस्त्यांची कामे तर अनेक वर्षे रखडलेली होती, मात्र ती आमदार महेश पालदी, आमदार प्रशांत ठाकूर आणि ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागली आहेत। पुढील काळातही आणखी मोठी विकास कामे मार्गी लागणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्रथम तर मी इथे माननीय रामशेठ ठाकूर साहेब, तसेच आमचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, तसेच उरणचे लाडके आमदार महेश शेठ पालदी साहेब, तसेच आमचे वरिष्ठ नेते आमचे अरुण शेठ भगत साहेब, तसेच प्रीतम शेठ साहेब, तसेच जे म्हात्रे साहेब यांचे सगळ्यांचे मी प्रथम आभार मानतो तर त्यांनी मला आणि माझ्या मिसेसला आज पळसपे जिल्हा परिषद गटातून 4 गटातून उमेदवारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आभार मानतो आहे। आणि या सर्वांच्या पूर्ण आभाराच्या व्यतिरिक्त आता जिथे कामं झालेली आहेत ते थोडं मी तुम्हाला विश्लेषण करू इच्छितो। तर आमची ही भारतीय जनता पार्टीची जी टीम आणि सोच अशी आहे की आम्ही काम करून दाखवतो, सोंगाड्याची सोंगणं घेऊन येते। तर आम्ही प्रत्यक्षात आता काम केलेले आहेत, तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता। चिखले रोड, तसेच शेडूंगपासून ते बेलोलीपासून वारदोलीपासून जो रोडचा कॉन्क्रिटीकरणाचा विषय तो बऱ्याच वर्ष मार्गी लागत नव्हता, पण प्रशांतदादा ठाकूर साहेब, अरुण शेठ भगत साहेब, तसेच पालदी साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या विश्वासावर
पण लवकरात लवकर काम चालू झालेले आहेत आणि लवकर कामं संपून येतील. तसेच पाण्याचा विषय जे आता बोलत होते, पाण्याचा विषय वगैरे त्यांच्यावर चर्चा ऐकू आली होती आमच्यावर थोडीशी कानावर. तर त्यावेळी प्रथम तर सांगतो, MGPची लाईन आता जी नवीन टाकण्याचं काम आहे ते महेश शेठ बालदी साहेब तसे प्रशांत ठाकूर साहेब यांच्यामुळेच हे शक्य होऊ शकलेलं आहे. नाहीतर बोलायचं का आता होते येईल आम्ही आंदोलन करू काय, तर भारतीय जनता पार्टी ही सोंगाड्याची कामं नाही करत तर प्रत्यक्ष काम करून दाखवते. याचा प्रत्येक तुम्ही पाहू शकता आणि प्रत्येक तुम्ही विश्लेषण जाऊन करू शकता, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. आणि तुम्ही ही गोष्ट माझे सहकारी असतील योगेश लानेजी, तसेच दुसरे सहकारी राजवीर पाटील साहेब यांनी पण जोरावर जोर धरून सर्व कामे पूर्णत्वाला न्यायची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे आणि खांद्यावर घेतलेली आहे. आणि आता तुम्ही जर जनतेने जर आम्हाला साथ दिली चांगली, तर मला तर वाटतं या 1.5 वर्षात बहुतेक कामे आम्ही संपूर्ण पूर्ण दाखवू आणि आम्हाला निवडून दिलं तर आम्ही संधीचा योग्य लाभ घेऊ असा मी विश्वास देतो. याचप्रमाणे माजी उपसरपंच योगेश लहाने यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकास कामांमुळे आम्हाला मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. जनतेचा विश्वास आमच्यासोबत असून 7 तारखेला मतमोजणीच्या दिवशी आमचा विजय झालेला सर्वांना दिसेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज पक्षश्रेष्ठी आमचे नेते सन्माननीय आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, तसेच आमचे आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर, आदरणीय आमदार महेश शेठ बालदी, आदरणीय प्रीतमदादा जयम म्हात्रे साहेब आणि आमचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही ही निवडणूक लढवित आहात. प्रथम मी माझ्या मिसेसला पंचायत समिती गट कोण उमेदवारी मिळाली, सर्व नेते मंडळीचे मी खरोखर आभार मानतो. दुसरी गोष्ट अशी की सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब हे जे आज देशामध्ये राज्यामध्ये जे काम करत आहेत, खरोखरच फडणवीस साहेब राज्याचं एक कारभार सांभाळत आहेत. खरोखरच आज भाजप हा 1 नंबरचा पक्ष बनलेला आहे. तो कशामुळे? ते विकास कामांच्यामुळं. जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम भाजप करत आहे. खऱ्या अर्थाने आज माझ्या भागामध्ये मी ही निवडणूक लढवत आहे. ह्या भागामध्ये आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी आता सुरुवातीला 1-2 वर्षापूर्वी चिखल्यापासून जायचा 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे, तो डांबरीकरणाचा रस्ता पूर्ण करून दिला. आताही अरुणशेठ भगत साहेब आणि आनंद ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी खूप कामं दिलेली आहेत. तिथं एक पाण्याचा प्रश्न म्हणजे पाईपलाईनीचं काम चालू आहे. मी प्रत्यक्षात परवा दिवशी 11 वाजता रात्रीचे गेलो, त्या ठिकाणी प्रत्यक्षात मी पाहणी केली. खरोखरच एक चांगलं काम चिखले गावामध्ये चालू आहे. खरोखरच या अशा विकास कामांच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढवत आहात. दुसरी गोष्ट अशी की शेडूंग ते बेलवली वारदोली रस्ता, हा डांबरीकरणाचा रस्ता आम्ही पाठपुरावा केला. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या पाठपुरावा करून तो रस्ताही आता पूर्णपणे जवळजवळ 100% पूर्ण होशी आलेला आहे. या विकास कामांच्या जोरावर आम्ही आज भाजप मत मागत आहोत.